जय भीम. तुम्हाला थोडक्यात विरोचन बुद्धाची माहिती देत आहे. बाबाने विरोचनाची माहिती देत असताना एक लक्षात घ्या की सप्तबुद्ध, ज्याला आपण सप्तर्षी म्हणतो, आकाशामध्ये आहेत ते सप्तर्षी नव्हे तर ते सप्तबुद्ध आहेत आणि त्याची मूर्ती अजिंठ्याला ओळीन आहे. तद्वतच पंचवर्गीय बुद्ध हे देखील आहे. तर या 5 पंचबुद्धांपैकी विरोचन हेही एक बुद्ध होऊन गेलेले आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जी मुद्रा सांगितली जाते, ही जी मुद्रा आहे ही अभय मुद्रा आहे, वरद मुद्रा आहे. ही जी मुद्रा आहे, एक हात खाली जमिनीला टाकलेला आहे आणि जी मूर्ती तुम्हाला बुद्ध गैला दिसेल ती भूमी स्पर्श मुद्रा आहे. पंचवर्गीय बुद्धांपैकी विरोचन बुद्ध असू द्यात किंवा आणखी 4 बुद्ध आहेत, त्या बुद्धाने कुठल्या कुठल्या मुद्रा केलेल्या आहेत त्या तुम्हाला इथं सांगतो. या पंचबुद्धांपैकी विरोचनाचे चिन्ह आहे धम्मचक्र परिवर्तनाय, धर्मचक्र परिवर्तन. त्याचे कुल आहे बुद्ध किंवा तथागत आणि त्याचे कार्य काय आहे तर शांतता, पीसिंग. लक्षात आलं का? शांतता आहे. मुद्रेच्या बाबतीत एकट्या विरोचनाची मुद्रा सांगण्याऐवजी आज मी तुम्हाला 5ही बुद्धांच्या मुद्रांचा निर्देश करीत आहे. भूमिस्पर्श ही अक्षोभ्याची, तर वरद ही रत्नसंभवाची, ध्यान ही अमिताभची, तर अभय ही अमोघ सिद्धीची आणि धम्मचक्र पवतनाय ही मुद्रा जी आहे ती विरोचन. अशा ह्या 5 बुद्धांच्या 5 मुद्रा आहेत. आणि बळीला देखील वैरोचन बुद्ध म्हटलेलं आहे. ही मालिका कुठून आली तर ही मालिका आली तुम्हाला हिरण्यकश्यपू पासून. कारण हिरण्यकश्यपूची बहीण होलिका की जिचं दहन उद्या होळीच्या दिवशी केलं जात आहे. धन्यवाद. इतिहास समजून घ्या.